हे ट्रेडर्स, तर आज आपण मॉर्निंगमध्येच खूप सुंदर असा प्रॉफिट जनरेट केलेला आहे आणि त्या प्रॉफिट मागचं काय रिझन आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपण एक सेटअप तयार केलेला होता आणि त्यामध्ये आपण एक बाय लिमिट प्लेस केलेलं होतं. बाय लिमिट आपले जे आहे ते होतं आपलं 44.72ला आणि 44.72ला बाय लिमिट लावण्याचं कारण एकच होतं की आपला डिमांड झोन आपण इथे ड्रॉ केलेला होता. 15 मिनिट्समधला हा डिमांड झोन आहे. डिमांड झोनला आल्यानंतर आपण तिथे बायचं प्लॅन करणार होतो. त्यासाठी आपण मार्केटमध्ये त्यावेळेस अवेलेबल नसल्यामुळे आपण काय केलं होतं, बाय लिमिट 0.05चं आपण बाय लिमिट प्लेस केलेलं होतं. आणि या ट्रेडमध्ये ज्यावेळेस मार्केट एक स्पाइक मार्केटमध्ये आली, एक छान अशी कॅन्डल आपल्याला पाहायला मिळाली, त्यावेळेस आपलं बाय लिमिट ॲक्टिव्ह झालं आणि मॉर्निंग सेशनमध्येच साधारणतः 9 ते 10 वाजताच आपल्याला काय झालेलं आहे, $111चा प्रॉफिट आपण इथे बुक केलेला आहे. आणि तो प्रॉफिट मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, की आपण आज जो जनरेट केलेला प्रॉफिट आहे तो बघा, साधारणतः $111 प्रॉफिट हा इथे आपण जनरेट केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्रेंड्स, ट्रेडर्स, तर ट्रेडिंगमध्ये सिम्पल सेटअप्स यूज करा. मल्टिपल इंडिकेटर्स, मल्टिपल स्ट्रॅटजीज बनवण्यापेक्षा एक सिम्पल स्ट्रॅटजी बनवा. आता इथे बघा, आपण एक छोटा अजून एक ट्रेड घेतलेला होता, स्मॉल ट्रेड. त्यामध्ये आपलं SL हंट झालेला आहे. $28चा प्रॉफिट आपण तिथे बुक केलेला आहे. रनिंग प्रॉफिट आपला $48चा चालू होता, पण एक स्पाइक आल्यानंतर मार्केटने आपला SL हिट केलेला आहे, पण तिथे आपण प्रॉफिटच बुक केलेला आहे. त्यामागचं रिझनही तुम्हाला सांगते की मार्केटमध्ये काय झालं होतं, 1 तासाची कॅन्डल चेंज झालेली होती आणि 4 तासाची कॅन्डल चेंज झालेली होती. तर यानंतर 1 तास आणि 4 तास, बघा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला डिस्कस करते. 1 तास आणि 4 तास झाल्यानंतर कॅन्डल जर सायमल्टेनियस चेंज झाली तर थोड्या वेळापर्यंत मार्केट आपलं डायरेक्शन काय करतं, चेंज करतं. तर या सिच्युएशनचा तुम्ही फायदा घेऊन तिथे एक बाय पोझिशन किंवा सेल पोझिशन घेऊन तुमचा छोटा प्रॉफिट नक्कीच बुक करू शकता. स्कॅल्प ट्रेड एक घेऊ शकता. त्यासाठी पहिल्यांदा कॅन्डल आणि टाइम मॅच करा आणि अशा पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. अशाच टिप्ससाठी VR ला फॉलो करा.